सो या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपलं लास्ट टाईप ऑफ मेथड, ज्याला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस सेंटर मेथड. तर इन्स्टंटेनियस सेंटर मेथड आतापर्यंत बघा आपण वेलॉसिटी डायग्राम फाइंड आउट, वेलॉसिटी डायग्राम, ॲक्सेलरेशन डायग्राम फाइंड आउट केल्या. त्या कोणत्या मेथडने होत्या? रिलेटिव्ह वेलॉसिटी मेथडने आपण फाइंड आउट केल्या. त्यानंतर आपण क्लेन्स कन्स्ट्रक्शनची मेथड पाहिली. नाव दिस इज द लास्ट मेथड विच इज अ इन्स्टंटेनियस सेंटर मेथड. लास्ट पॉईंट आहे तुमचा या चॅप्टरचा. तर बेसिकली चॅप्टरमध्ये 4 क्वेश्चन फिक्स येतात. एक इन्स्टंटेनियस सेंटरबद्दल आयदर थेरी और द न्यूमरिकल. त्याच्यानंतर याच्यावर मोस्टली न्यूमरिकलच येईल. इन्स्टंटेनियस सेंटरवर एक न्यूमरिकल राहतं. 2 न्यूमरिकल आहेत, त्या दोघांपैकी एक इन्स्टंटेनियस सेंटरचं कन्फर्म येईल. त्यानंतर एक वेलॉसिटी डायग्रामचं न्यूमरिकल येतं. त्यानंतर एक वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन डायग्राम दोन्ही काढायचे असतात असा एक क्वेश्चन येतो. आणि एक क्वेश्चन येतो क्लेन्स कन्स्ट्रक्शनवर. मग क्लेन्स कन्स्ट्रक्शनवर जो क्वेश्चन येतो आयदर ते तुम्हाला त्याची प्रोसिजर लिहायला लावतात और त्याचं न्यूमरिकल लिहायला लावतात. ठीक आहे, सॉरी न्यूमरिकल सॉल्व करायला सांगतात. अशा पद्धतीने हे 4 क्वेश्चन फिक्स येतील. 4ही क्वेश्चन वेगवेगळ्या पॉईंटवर राहतात. एक क्वेश्चन राहील तुमचा क्लेन्स कन्स्ट्रक्शनवर, आयदर थेरी और द न्यूमरिकल. थेरीमध्ये त्यांनी ते प्रोसिजर विचारतील तुम्हाला, राईट डाऊन द प्रोसिजर फॉर द वेलॉसिटी डायग्राम ऑफ द क्लेन्स कन्स्ट्रक्शनचं प्रोसिजर मेन्शन करायला लागतं. सेकंड क्वेश्चन येईल तुमचा या इन्स्टंटेनियस सेंटर मेथडवर एक क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन येतो तुमचा वेलॉसिटी डायग्रामवर. एक क्वेश्चन येतो तुमचा वेलॉसिटी डायग्राम आणि ॲक्सेलरेशन डायग्राम दोन्ही कंबाईन करायला लागतात, दोन्ही काढायला लागतात. सो असे 4 क्वेश्चन्स येतील. या 4 आणि मी प्रोबॅबली 4 मधून 3 सॉल्व करायचे राहतात तुम्हाला. म्हणजे हे असं एकाच याच्यात नाही येत, वेगवेगळ्या क्वेश्चन्समध्ये येतात हे सगळे क्वेश्चन. काही 3 मार्क्ससाठी, काही 4 मार्कच्या क्वेश्चनमध्ये, काही 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये. पण हे चॅप्टर करू शकतात तुम्ही, कारण लिमिटेड नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. 4ही क्वेश्चन्स जर 4ही पॅटर्नचे क्वेश्चन मी कंबाईन केले तर टोटल जवळपास 10-12 क्वेश्चन्स बनतात फक्त. त्या 10-12 क्वेश्चन्समधूनच तुम्हाला हे पूर्ण चॅप्टर विचारलं जातं. सो इन्स्टंटेनियस सेंटर मेथड काय राहतं बघा. ही पण एक प्रोसिजर आहे, एक मेथड आहे ज्यामध्ये आपण वेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे. तर इन्स्टंटेनियस सेंटरमध्ये करायचं काय राहतं, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राहतो त्याच्यामध्ये की तुम्हाला नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर फाइंड आउट करायचे राहतात. तर हे इन्स्टंटेनियस सेंटर म्हणजे काय राहतं तर बघा, द नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर इन अ कन्स्टंट कायनेमॅटिक चेन इज इक्वल टू द नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ द 2 लिंक्स. 2 लिंक ज्या एक दुसऱ्यासोबत अटॅच आहे त्यांचे नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन किती असू शकतात, म्हणजे कोणकोणत्या प्रकारे त्या चेन दोन्ही मोशन करू शकतात. जेवढे नंबर ऑफ पॉसिबल राहतात त्यांचे मोशन, किंवा जेवढे नंबर ऑफ पॉसिबल वेज आहे की ज्यामध्ये तुम्ही त्या 2 चेनला अटॅच करू शकता, त्या 2 चेनला कंबाईन करू शकता. सो दॅट नंबर ऑफ possible ways for the combination of the 2 chain is nothing but your number of instantaneous center. So आणि त्याला आपल्याला काही काउंट नाही करावं लागत, त्याच्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला तुमचा कॅपिटल एन म्हणजे काय, नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर राहतं बरं. नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर इक्वल टू काय आहे, n × n-1 डिवाइड बाय 2. त्यामध्ये हा जो स्मॉल n आहे, दॅट स्मॉल n स्टँड्स फॉर द नंबर ऑफ लिंक्स. किती लिंक्स आहेत त्या पूर्ण जे काही मेकॅनिझम राहतं त्याच्यामध्ये जेवढ्या बी नंबर ऑफ लिंक्स राहतील त्या नंबर ऑफ लिंक्स इथं पुट करायच्या. 4 आहे, आपण 4 बार चेन पाहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये 4 लिंक्स राहतात. 4 आहे, 3 आहे, 2 आहे, जितक्या बी लिंक्स राहतील ते इथं पुट करायचं यांच्या जागी. सो n × n-1 डिवाइड बाय 2 जी काय व्हॅल्यू भेटेल ती असणार आहे तुमची कॅपिटल एन ची व्हॅल्यू, आणि कॅपिटल एन राहतं तुमचं नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर. ठीक आहे, मग नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट आहे आपले कोणकोणत्या टाईपचे इन्स्टंटेनियस सेंटर राहतात. तर इन्स्टंटेनियस सेंटरचे 3 टाईप आहेत. पहिला आहे तुमचा फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर, दुसरा आहे परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर, आणि तिसरा नायदर फिक्स नॉर परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर. व्यवस्थित बघून घ्या. पहिला फिक्स, दुसरा परमनंट, तिसरा नायदर फिक्स नॉर परमनंट. मग आता हे इन्स्टंटेनियस सेंटरचे जे 3 टाईप आपण दिलेले आहेत यांच्यामध्ये 1 बाय 1 यांना बघूया की एक्झॅक्टली हे काय आहे, त्याला आपण डिस्क्राईब करूया. बघा आता आपण पाहिलं की 3 टाईपचे इन्स्टंटेनियस सेंटर आहे, फिक्स्ड, परमनंट, नायदर फिक्स नॉर परमनंट. त्यांच्याबद्दल आता बघून घेऊया एक एक पॉईंट. जे फिक्स्ड आणि परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर आहे त्यांना प्रायमरी इन्स्टंटेनियस सेंटर असं सुद्धा म्हटलं जातं. तेच दिलं आहे आपण इथं. जे फिक्स्ड आणि परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर्स आर टुगेदर नोन ॲज अ प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्टंटेनियस सेंटर. जे प्रायमरी आणि सेकंडरी जे राहतात ते म्हणजेच कोण आहे, तर फिक्स आणि परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर जे आहेत त्यांनाच आपण प्रायमरी आणि सेकंडरी इन्स्टंटेनियस सेंटर असं म्हणू शकतो. ठीक आहे ना.
ही जस्ट एक इन्फॉर्मेशन होती तुमच्यासाठी की जर तुम्हाला प्रायमरी सेकंडरीच्या नावाने विचारलं गेलं तर माहिती पाहिजे. सो जे फिक्स इन्स्टंटेनियस सेंटर राहतात त्यांना आपण प्रायमरी म्हणतो, जे परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर राहतात त्यांना आपण सेकंडरी इन्स्टंटेनियस सेंटर असं सुद्धा म्हणू शकतो. मग हे प्रायमरी, सेकंडरी किंवा फिक्स, परमनंट, नायदर फिक्स नॉर परमनंट हे इन्स्टंटेनियस सेंटर एक्झॅक्टली राहतात कोणते हे आपण समजून घेऊया एका एक्झाम्पलने. ठीक आहे. सो सिंपल मी काय केलेलं आहे बघा, एक 4 बार चेन ड्रॉ केलेली आहे. तुम्ही हे बाकीचं सोडून द्या, सध्या फक्त एवढं ABCD वर फोकस करा. ABCD हे असे आपण 4 बार चेन आपण सुरुवातीला पाहिल्या होत्या. वेलॉसिटी डायग्राम ड्रॉ केलेले आहेत आपण A, B, C आणि D. त्यामध्ये आपली ही जी बॉटमची AD लिंक आहे त्याला आपण खाली लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. त्याचा अर्थ काय की दिस लिंक AD इज फिक्स लिंक. A to D ही जी लिंक आहे आपली ही फिक्स लिंक आहे. ठीक आहे. टोटल लिंक्स किती आहेत? 4. लिंक 1, लिंक 2, लिंक 3, लिंक 4. ठीक आहे. मग इथं बघत चला, 1 बाय 1 तुम्हाला समजून जाईल. बघा आता ज्या ठिकाणी 2 लिंक्स जॉईन होतात, जसं हा लिंक 1 आहे आणि ही लिंक 4 आहे, हे दोन्ही या A पॉईंटवर जॉईन झालेले आहेत. तर या दोघांचा जो फिक्स एंड राहतो किंवा जो फिक्स सपोर्ट राहतो किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की फिक्स सपोर्ट नाही, फिक्स जॉईंट म्हणू शकतो आपण, की या दोन्ही पॉईंटवर ज्या ठिकाणी त्या दोन्ही लिंक्स जॉईन होत आहेत त्या ठिकाणी एक इन्स्टंटेनियस सेंटर फॉर्म होतं, ज्याला म्हटलं जातं I14. 1-4 का बरं? कारण हा लिंक 1 आणि लिंक 4 पासून बनलेला आहे. सिमिलरली तसंच 1 आणि 2 पासून बनला आहे तर लिंक 1-2, 2 आणि 3 पासून बनला आहे तर 2-3, 3 आणि 4 पासून बनला आहे तर 3-4. ठीक आहे. या पद्धतीने 1-2-3-4 असं उलट नका जाऊ, 4-1 3-4 4-3 सॉरी असं नका करू, 1-2 2-3 3-4 आणि लास्टला 1-4. ठीक आहे. सो असे या लिंक्स आहेत टोटल किती? 4. 1 2 3 4. त्या 4 लिंकचे 4 जॉईंट्स जे दिसत आहेत तुम्हाला, दिस आर द जॉईंट्स. त्या ठिकाणी एक एक इन्स्टंटेनियस सेंटर आले, त्यांना आपण इन्स्टंटेनियस सेंटरला आपण अशा पद्धतीने डिनोट करत राहतो, I12. 1 आणि 2 लिंक पासून जे जॉईंट बनलं त्याला I12, त्याचा इन्स्टंटेनियस सेंटर I12. 2 आणि 3 लिंक पासून जो बनला त्याला I23. 3 आणि 4 पासून बनला 3-4. 1-4 पासून बनला I14. तर हे 4 इन्स्टंटेनियस सेंटर झाले. त्यामधले हे जे तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी हा 1-4 आणि 1-2 यामधली ही जी लिंक आहे खालची ती तर फिक्स्ड आहे. मग हे जे 2 इन्स्टंटेनियस सेंटर झाले I12 आणि I14 हे दोन्ही कसे झाले? दिस आर द फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर. ते जिथे लिहिलं आहे बघा, द इन्स्टंटेनियस सेंटर I12 अँड I14 आर कॉल्ड एज अ फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर. का बरं त्यांना फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर म्हटलं जातं? कारण की पूर्ण कॉन्फिगरेशनमध्ये, पूर्ण मोशनमध्ये मेकॅनिझमच्या 1-2 आणि 1-4 कुठंही मूव्ह होणार नाही. त्यांची हालचाल पण होते का? नाही. मागे पुढे वर खाली काहीच नाही होऊ शकत त्यांचं. म्हणून ते पण इथे लिहिलंय बघा, ॲज फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर, these are called as a fixed instantaneous center as they remain in the same configuration of the mechanism. पूर्ण मेकॅनिझम मध्ये ते त्याच ठिकाणी राहतात, त्यांचं काहीही मोशन होत नाही, ना मागे पुढे वर खाली काहीच होणार नाही. त्यामुळे हे जे 2 इन्स्टंटेनियस सेंटर आहेत यांना आपण फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटर असं म्हणणार आहोत. ओके. पुढे तर 2 आणि 3 पासून बनलेला हा I23, 3-4 पासून बनलेला हा इन्स्टंटेनियस सेंटर I34. हे जे 2-3 आणि 3-4 इन्स्टंटेनियस सेंटर आहे, आता ज्यावेळेस तुम्ही बघितलंय की जर मी या AB लिंकला मोशन दिलं म्हणजे याला फिरवायला लागलो तर हा AB लिंक A तर फिरत नाही पण B फिरतो ना त्याच्या रिस्पेक्टिव्ह, आणि B फिरतो म्हणून C ला पण मोशन करावं लागतं, C फिरतो म्हणून CD चं पण मोशन होतं. ठीक आहे. मग AB फिरतो म्हणून BC, BC फिरतो म्हणून CD, तर AB BC CD यांच्यामध्ये कोणते 2 इन्स्टंटेनियस सेंटर आहे? ABBC मध्ये आणि BCCD मध्ये कोणते 2 पॉईंट्स येतात? जॉईंट्स येतात. सॉरी 2 जॉईंट कोणते आले? B आणि C पॉईंटवर, म्हणजे I34 आणि I23. तर हे असे इन्स्टंटेनियस सेंटर आहे की ज्यांचं थोडंफार मोशन होऊ शकतं पण ते त्यांचा जॉईंट सोडू शकता का? नाही सोडू शकत. मग दिस टाइप ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर आर कॉल्ड एज अ परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर, जे आपण इथं लिहिलेलं आहे बघा. द इन्स्टंटेनियस सेंटर I23 अँड I34 आर कॉल्ड एज अ परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर. का बरं त्यांना परमनंट म्हटलं जातं? ॲज दे मूव्ह व्हेन द मेकॅनिझम मूव्ह. ज्यावेळेस आपलं मेकॅनिझम मोशन मध्ये राहतं त्यावेळेस हे दोन्ही इन्स्टंटेनियस सेंटर मूव्ह होतात, बट द जॉईंट्स आर परमनंट इन नेचर. पण त्यांचे जे जॉईंट्स आहेत ते परमनंट राहतात. असं नाही की मोशनच्या ड्युरेशन मध्ये हे जॉईंट्स ब्रेक होऊन गेले किंवा जॉईंट्स वेगळ्याच पद्धतीने मूव्ह करताय, किंवा असं नाही झालं की लिंक 3 लिंक 2 ला जाऊन जॉईंट होऊन गेली. नाही है ना, सॉरी लिंक 3 लिंक 2 ला जॉईंट आहे,
लिंक 4 लिंक 2 ला जाऊन जॉईंट होऊन गेली, असं पॉसिबल नाही. These joints are permanent in nature and that's why this type of instantaneous center are called as a कोणते परमनंट इंस्टंटेनियस सेंटर. अजून जे दोन इंस्टंटेनियस सेंटर राहिलेले आहेत तुमचे हे दोन आहेत I13 and I24. These instantaneous center are called as a neither fixed nor permanent instantaneous center, कारण हे कॉन्फिगरेशनच्या अकॉर्डिंग कंटिन्युअसली चेंज होऊ शकतात. मग आता हे अशाच पद्धतीने का ड्रॉ केलं याचं कारण तुम्हाला पुढे येणाऱ्या केनेडी सर्कलमध्ये समजेल. एक कन्सेप्ट आहे केनेडी सर्कलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की हे या पद्धतीने का आलेले, ठीक आहे, किंवा इथूनच का ड्रॉ केलं, इथूनच का ड्रॉ केलं, त्याच्या मागचं रिझन आपण केनेडी सर्कलमध्ये शिकणार आहोत. सो इथून आतापर्यंत काय झालं की जो आपला इंस्टंटेनियस सेंटर आहे त्याचे 3 टाईप आहेत, फिक्स, परमनंट आणि नायदर फिक्स नॉर परमनंट. त्यामधला जो फिक्स आणि परमनंट आहे त्यालाच दुसरं नाव प्रायमरी आणि सेकंडरी इंस्टंटेनियस सेंटर पण म्हटलं जातं. एक एक्झाम्पल घेतलं आपण 4 बार चेनचं, त्यामध्ये इंस्टंटेनियस सेंटर दाखवले. जी फिक्स लिंक आहे त्याचे जे 2 इंस्टंटेनियस सेंटर येतील ते तुमचे फिक्स इंस्टंटेनियस सेंटरमध्ये येतात, कारण ते कोणत्याही पूर्ण मेकॅनिझममध्ये कोणत्याही कॉन्फिगरेशनमध्ये त्यांचं काही मोशन होत नाही, ते जसे तसेच राहतात, दे रिमेन द सेम. हे जे दुसरे 2 इंस्टंटेनियस सेंटर होते 2, 3, 3, 4 चे, हे 2, 3 आणि 3, 4 चे जे इंस्टंटेनियस सेंटर आहेत हे परमनंट इंस्टंटेनियस सेंटर आहे. परमनंट का बरे, कारण त्यांची जॉईंट्स परमनंट आहे. ज्यावेळेस मोशन होतं मेकॅनिझमचं ते इंस्टंटेनियस सेंटर तर मोशनमध्ये येतातच, पण दॅट जॉईंट्स आर रिमेन परमनंट, ठीक आहे. आणि जे 1, 3 आणि 2, 4 आहे ते दोन्ही नायदर फिक्स नॉर परमनंटमध्ये येतात. ते पण पॉईंट आपण आता लिहून घेऊ. बघा तुमचा एक लास्ट पॉईंट, द इंस्टंटेनियस सेंटर I23, I24 हे दोन्ही कसे आहेत, दिस आर द नॉन परमनंट नायदर फिक्स नॉर परमनंट टाईपचे इंस्टंटेनियस सेंटर आहे, कारण त्यांचं जे कॉन्फिगरेशन राहतं मेकॅनिझमच्या कॉन्फिगरेशनच्या अनुसार ते कंटिन्युअसली व्हॅरी होत जातात, म्हणजे ते चेंज होत जातात, ठीक आहे. आणि एक पॉईंट तुम्हाला अजून सांगायचा राहिला, हा वाला सुरुवातीलाच सांगायचा होता पण ते विसरून गेलो मी. नंबर ऑफ इंस्टंटेनियस सेंटर आपण त्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेले आहेत. n इज इक्वल टू काय होतं, n × n - 1 डिवाइड बाय 2. नंबर ऑफ लिंक्स किती होते आपल्याकडे, 4 पुट केलं, यांच्या जागी काय पुट केलं आपण 4. 4 × 4 - 1 डिवाइड बाय 2, सो 4 × 3 डिवाइड बाय 2 किती होतात, 4 × 3 12 बाय 2 6. तर टोटल नंबर ऑफ इंस्टंटेनियस सेंटर या मेकॅनिझम मध्ये 4 बार चेन मेकॅनिझम मध्ये किती राहणार होते, 6 आहेत का बघून घ्या. 1, 2, 3, 4 हे 4 जॉईंटवर 4 येऊन गेले, हा 5, हा 6. दिस आर द 6 इंस्टंटेनियस सेंटर. मग त्यामध्ये 2 फिक्स आहे, 2 परमनंट आहे आणि 2 नायदर फिक्स नॉर परमनंट वाले, ठीक आहे. चला मग आता आपण हे इंस्टंटेनियस सेंटरचं लोकेशन कुठं दाखवायचं हे इथंच का आलं त्याच्या मागचं बी कारण समजून घेऊया. लोकेशन ऑफ इंस्टंटेनियस सेंटर नावाच्या कन्सेप्टमध्ये बघा, लोकेशन ऑफ इंस्टंटेनियस सेंटर यामध्ये आपण बघणार आहे की कोणत्या टाईपचे मोशन असल्यावर इंस्टंटेनियस सेंटरची लोकेशन किंवा त्याची पोझिशन कुठं असणार आहे. सो इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ मोशन, स्लायडिंग मोशन आहे, रोलिंग मोशन आहे की तुमचं पॉईंट कॉन्टॅक्ट आहे, त्यानुसार डिपेंड करणार आहे मोशन कोणत्या पद्धतीने होतं त्याच्यावर. मग आता आपण सगळ्यात पहिली आता जे 4 बार चेनचा आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहिलं होतं, त्यामध्ये ज्या लिंक्स होत्या ते पॉईंट वाईज जॉईन होत्या. या 2 लिंकला जॉईन करून ठेवण्याचं काम कोण करते, एक पिन करते है ना, एक पिवोट पिन राहते. तर पिवोट पिनने आपण या ठिकाणी या दोन्ही लिंकला फिक्स करून ठेवतो. सो अशा केसमध्ये ज्यावेळेस 2 लिंक या एका पिन जॉईंटवर आहेत, इथे दिलंय बघा, म्हणजे 2 लिंक्स आर कनेक्टेड बाय अ पिन जॉईंट, जे इंस्टंटेनियस सेंटर राहतं ते कुठे लिहिलं होतं आपण, समजा ही लिंक 1 होती, ही लिंक 2, तर इंस्टंटेनियस सेंटर काय लिहिलं होतं तुम्ही इथं I12, म्हणजे तो इंस्टंटेनियस सेंटर त्या दोन्ही लिंकचा कुठे येतो, त्या जॉईंटवर येतो. तेच आपण या ठिकाणी लिहिलं आहे, ज्यावेळेस 2 लिंक या एका पिन जॉईंटवर कनेक्टेड राहतात, जो इंस्टंटेनियस सेंटर येतो तो कुठे येतो, ॲट द सेंटर ऑफ पिन, त्या पिनवर येत असतो डायरेक्ट इंस्टंटेनियस सेंटर. आणि अशा टाईपचे जे इंस्टंटेनियस सेंटर राहतात, जे पिन जॉईंटचे इंस्टंटेनियस सेंटर राहतात, ते कसे राहतात, परमनंट राहतात नेचरमध्ये. दे आर द परमनंट इंस्टंटेनियस सेंटर. पण जर त्या 2 लिंक मधली एखादी पण लिंक जर फिक्स्ड लिंक येऊन गेली तर मग हा कोणत्या टाईपचा इंस्टंटेनियस सेंटर बनतो. सो दॅट इंस्टंटेनियस सेंटर बिकम्स द फिक्स्ड इंस्टंटेनियस सेंटर. हे आपण आता पण शिकलो होतो, एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं आपण की हा जो इकडचा इंस्टंटेनियस सेंटर होता त्याला आपण फिक्स नाव दिलं होतं, कारण त्या 2 लिंक मधली एक लिंक जी होती, लिंक नंबर 1 ती फिक्स्ड होती, म्हणून तो
फिक्स्ड इन्स्टंटेनियस सेंटरमध्ये येतं. आणि जर समजा हा फिक्स नसतं राहिलं, दोन्ही लिंक जर फिक्स नाहीये, तर त्यावेळेस हाच इन्स्टंटेनियस सेंटर कोणत्या टाईपचा राहील, परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर राहील. ठीक आहे. हे कधी पॉसिबल आहे, वेन द टू लिंक्स आर कनेक्टेड बाय द पिन जॉईंट. नाव जर दोन लिंक मध्ये प्युअर रोलिंग मोशन होत असेल, याचा अर्थ काय की एका लिंकवर दुसरी लिंक काय करते, प्युअरली रोलिंग मोशन परफॉर्म करते. त्या केसमध्ये such instantaneous center is of the permanent in nature. Okay, so सेकंड केस बघा, ज्यावेळेस दोन लिंक मध्ये प्युअर रोलिंग मोशन होत आहे, तर अशा केसेस मध्ये ज्यावेळेस दोन लिंक मध्ये प्युअर रोलिंग मोशन राहतं, जो इन्स्टंटेनियस सेंटर राहतो तो ऍक्ट होतो त्यांच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टवर. द इन्स्टंटेनियस सेंटर विल बी ऍक्ट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तेच दिलेलं इथं, when the two links have the pure rolling contact. बघा इथं लिंक 1 वर लिंक 2 काय होते, फक्त रोल होणार आहे. तर ही डिस्क आहे ना बेसिकली आहे, तर ही डिस्क काय होणार आहे, फक्त रोल होणार आहे. आणि त्या दोघांमध्ये जो कॉन्टॅक्ट आहे तो कसा आहे, दॅट इज प्युअर रोलिंग कॉन्टॅक्ट आहे. तर जो इन्स्टंटेनियस सेंटर राहतो तो कुठे येतो, ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट करतो. द इन्स्टंटेनियस सेंटर विल ॲक्ट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पुढे थर्ड टाईपचं काय अजून बघा. आता एक मोशन झालं आपलं पिन जॉईंटमुळे, एक झालं स्लायडिंग, पुढचं आहे आता सेकंड झालं आपलं रोलिंग, थर्ड टाईप आहे स्लायडिंगचं. ज्यावेळेस दोन लिंक मध्ये कोणत्या टाईपचं कॉन्टॅक्ट आहे, स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे. when one link is sliding over the another link. असं कुठं बघायला भेटतं आपल्याला, पिस्टन. आपलं पिस्टन काय करतं, स्लाइडिंग करतं. ठीक आहे. सो ज्यावेळेस दोन लिंक, या आपल्याला दोनच महत्वाचे, कोणता, एक पहिला आणि एक तिसरा, हे दुसऱ्याचं आपल्याला काही काम नाही आहे. सो वेन द टू लिंक्स हॅव द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, जो इन्स्टंटेनियस सेंटर ऍक्ट होतो तो कसा ऍक्ट होतो, दॅट इन्स्टंटेनियस सेंटर लाय ऑन अ कॉमन नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या नॉर्मलचा अर्थ काय, दॅट नॉर्मल स्टँड्स फॉर द परपेंडिक्युलर. म्हणजे सांगितलं काय की ज्या पर्टिक्युलर सरफेसवर तो एक लिंकवर दुसरी लिंक स्लाइड करणार आहे, त्या दोघांचा कॉमन नॉर्मल, म्हणजे त्या दोन्ही लिंकला परपेंडिक्युलर लाईनवर तो इन्स्टंटेनियस सेंटर ऍक्ट होत असतो. दोन्ही लिंकला परपेंडिक्युलर तो इन्स्टंटेनियस सेंटर ऍक्ट होत असतो. ठीक आहे. कशा पद्धतीने होतो बघून घेऊया आपण इथंच लगेच. आपल्याला काम पिस्टन वाल्याचं पडणार आहे, कारण आपल्याला त्या टाईपचं एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. बघा, जर मी असं ड्रॉ केलं की इफ दिस इज अ लाईन अँड दिस लाईन इज प्लेस्ड विथ द, देयर इज अ वन ब्लॉक म्हणून घ्या किंवा पिस्टन म्हणून घ्या, जो रेसिप्रोकेट होणार आहे, तर मग ह्या ब्लॉकवर ऍक्ट होणारा इन्स्टंटेनियस सेंटर कुठे येईल. ही तुमची राहील लिंक नंबर 1, ही राहील तुमची लिंक नंबर 2. दोन्ही जे आहेत ते दोन्ही कसे आहेत, दे हॅव द हॉरिझॉन्टल सरफेस ना. तर या हॉरिझॉन्टल सरफेसला परपेंडिक्युलर कसा येईल, व्हर्टिकल. दोघांना परपेंडिक्युलर कसा येणार आहे, या लिंक 1 ला परपेंडिक्युलर लाईन बी अशी व्हर्टिकल येईल, या लिंक 2 ला परपेंडिक्युलर लाईन बी कशी येईल, व्हर्टिकल येईल. तर मला हे सांगा की ते दोन्ही कधी जॉईंट होणार आहेत का, है ना. ते दोन्ही कधी जॉईंट होणार नाही. म्हणून याचा जो इन्स्टंटेनियस सेंटर राहतो या 1 आणि 2 चा, तो ऍक्ट होतो कुठं, ऍट इन्फिनिटी. द इन्स्टंटेनियस सेंटर फॉर दिस टाइप ऑफ स्लाइडिंग कॉन्टॅक्ट ऍक्ट कुठं होतो, इन्फिनिटीवर. म्हणजे ते कधीच जॉईंट होत नाही. ते किती बी दूर घेऊन जातो मी, ते दोघांचे नॉर्मल जे दोघांवर ऍक्ट होणारा जो परपेंडिक्युलर आहे तो जॉईंट होत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की दॅट नॉर्मल और दॅट इन्स्टंटेनियस सेंटर विल ऍक्ट ॲट द इन्फिनिटी. न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला तसं ते समजेलच कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, कारण दोन्ही आपल्या पिस्टन किंवा ब्लॉकचा सरफेस आणि या आपल्या जी लिंक नंबर 1 आहे, एक सरफेस आहे, ते दोघांचा जो सरफेस आहे जिथे कॉन्टॅक्ट होतोय तो हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टलला त्यांनी काय सांगितलं, नॉर्मल पाहिजे. नॉर्मल काढला तर सरळ लाईन आली परपेंडिक्युलर, दोघांना लाईन काढली ते कधी जॉईंटच होत नाही. त्यामुळे ते दोन्ही इन्फिनिटीपर्यंत घेऊन गेलो आपण, तरी बी ते जॉईंट झाले नाही. किंवा आपण इन्फिनिटीपर्यंत घेऊन झालोय आणि त्या इन्फिनिटीवर कुठेतरी जाऊन ते दोन्ही एक दुसऱ्याला टच होतील. या हिशोबाने ज्या ठिकाणी ते टच होतील तिथं काय राहील, त्यांचं इन्स्टंटेनियस सेंटर राहील. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं लोकेशन ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर पण झालंय. आता बघूया आपण केनेडीज सर्कल काय राहतं. बघा, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहेत आपण केनेडीज सर्कल थेरम. एक केनेडीज सर्कल थेरम राहतं काय बघा, याची एक प्रोसिजर आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल करून सांगतो. बघा, आपण जी
4 बार चेन ड्रॉ केली होती लाईक दिस. ही आपली काय होती लिंक 1. This one was link 1, this one was link 2, this one link 3, and this one is link 4. या पद्धतीने आपण एक 4 बार चेनची डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केली होती. याचे इन्स्टंटेनियस सेंटर तुम्ही पाहिलं होतं की कशा पद्धतीने आले होते. जे सगळ्यात पहिले फिक्स्ड आणि परमनंट राहतात, जे जॉईंटवर राहणार आहेत, ते तर तुम्ही डायरेक्टली नोट करू शकता. लिंक 1 आणि 2 ला कंबाईन करणारा I1 2, 3 ला कंबाईन करणारा I2 3, 3 4 ला कंबाईन करणारा I1 3 4 आणि दिस वन विल बी I1 4. यात काही डाऊट नाही. हे फिक्स आणि परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर आहे. तर हे डायरेक्टली आपण एका सर्कलमध्ये शो करू शकतो लाईक दिस. बघा आता हे केनेडी सर्कल किंवा सर्कल डायग्राम जी राहते, केनेडी सर्कल कशा पद्धतीने ड्रॉ केलं जातं हे आपल्याला ड्रॉ करावं पण लागतं क्वेश्चनमध्ये. त्यामुळे हे तुम्हाला आलं पाहिजे कसं ड्रॉ करायचं. असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, त्याच्यात एकदम सिंपल आहे. ठीक आहे. सर्कल ड्रॉ झालं आहे का? नाही, बिलकुल नाही. ओके, आपण सर्कल ड्रॉ केलं आहे. सर्कलवर काय करायचं, 4 फिक्स पॉईंट दाखवायचे सगळ्यात पहिले. 4 फिक्स पॉईंट का बरं दाखवले? कारण 4 लिंक होते ना. 4 लिंकचे जे पॉईंट येत होते 1 2 3 आणि 4, हे 4 पॉईंट दाखवले. आणि हे बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहेत आपण. केनेडीज सर्कल थेरम. आता एक केनेडीज सर्कल थेरम राहतं काय बघा. याची एक प्रोसिजर आहे, तुम्हाला मी एक एक्झाम्पल वरून सांगतो. बघा आपण जी 4 बार चेन ड्रॉ केली होती लाईक दिस. ही आपली काय होती लिंक 1. This one was link 1, this one was link 2, this one link 3, and this one is link 4. या पद्धतीने आपण एक 4 बार चेनची डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केली होती. याचे इन्स्टंटेनियस सेंटर तुम्ही पाहिलं होतं की कशा पद्धतीने आले होते. जे सगळ्यात पहिले फिक्स्ड आणि परमनंट राहतात, जे जॉईंटवर राहणार आहेत, ते तर तुम्ही डायरेक्टली नोट करू शकता. लिंक 1 आणि 2 ला कंबाईन करणारा I1 2, 3 ला कंबाईन करणारा I2 3, 3 4 ला कंबाईन करणारा I1 3 4 आणि दिस वन विल बी I1 4. यात काही डाऊट नाही. हे फिक्स आणि परमनंट इन्स्टंटेनियस सेंटर आहे. तर हे डायरेक्टली आपण एका सर्कलमध्ये शो करू शकतो लाईक दिस. बघा आता हे केनेडी सर्कल किंवा सर्कल डायग्राम जी राहते, केनेडी सर्कल कशा पद्धतीने ड्रॉ केलं जातं हे आपल्याला ड्रॉ करावं पण लागतं क्वेश्चनमध्ये. त्यामुळे हे तुम्हाला आलं पाहिजे कसं ड्रॉ करायचं. असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, त्याच्यात एकदम सिंपल आहे. ठीक आहे. सर्कल ड्रॉ झालं आहे का? नाही, बिलकुल नाही. ओके, आपण सर्कल ड्रॉ केलं आहे. सर्कलवर काय करायचं, 4 फिक्स पॉईंट दाखवायचे सगळ्यात पहिले. 4 फिक्स पॉईंट का बरं दाखवले? कारण 4 लिंक होते ना. 4 लिंकचे जे पॉईंट येत होते 1 2 3 आणि 4, हे 4 पॉईंट दाखवले. आणि हे जे पॉईंट्स आहेत आपण हे थिक बघा. तर आपण हे जे 4 पॉईंट्स ड्रॉ केले 4 लिंकसाठी, तर यांना आपण थिक लाईनने जॉईन करणार आहेत टू शो की आपल्याला यांचं सेंटर सापडलेलं आहे पहिले ना. 1 2 लिंकचं सेंटर आपल्याला माहिती आहे I1 2 आहे. 2 3 लिंकचं I2 3, 3 4 लिंकचं I3 4. हे आपल्याला माहिती आहे की यांचे आपल्याला सेंटर जे आहे ते माहिती आहे, इन्स्टंटेनियस सेंटर. सो दिस वन, हे 1 2 3 आणि हे 4. 4 लिंकचे 4 इन्स्टंटेनियस सेंटर आपल्याला भेटलेले आहेत. मग आता हे तर 4 झाले. मग आता हे फिक्स झालं, परमनंट सेंटर झाले, फिक्स सेंटर झाले ना. आता काय करायचं की ह्या लिंक्सला, ह्या लिंकमध्ये हे जे ट्रायंगल हा जो स्क्वेअर या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे, याला अशा पद्धतीने डिवाइड करायचा जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन 2 ट्रायंगलमध्ये झालं पाहिजे. मग आता हे सरळ सरळ लॉजिक आहे की 2 ट्रायंगलमध्ये करण्यासाठी काय करणार, त्याचे डायगोनल जॉईन करणार या पद्धतीने.
तर याचा अर्थ काय राहतो बघा की आता ही जी लाईन ड्रॉ केली आपण कोणती 1 3, या 1 3 लाईनने बेसिकली या रेक्टँगलला किंवा स्क्वेअरला दोन ट्रायंगलमध्ये डिवाइड करून टाकलं. कोणता ट्रायंगल? एक 1 2 2 3, हा एक ट्रायंगल आहे 1 2 3 चा, आणि एक 1 4 3, हे दोन ट्रायंगल आहेत. आणि या दोघांना बेसिकली या दोघांचे काय इन्स्टंटेनियस सेंटर बघा. याचा अर्थ काय राहतो की ही जी 1 2 आहे 1 आणि 2 लिंक त्यांचा इन्स्टंटेनियस सेंटर, 2 3 चा इन्स्टंटेनियस सेंटर, 1 4 चा इन्स्टंटेनियस सेंटर आणि 3 4 चा इन्स्टंटेनियस सेंटर मिळून एक आपल्याला नायदर फिक्स नॉर परमनंटचा इन्स्टंटेनियस सेंटर देतो. बघा कोणकोणते सांगितले? 1 2 दिसतो इथं 1 2, त्याच्यानंतर 1 2 सोबत कोणता आहे 2 3, इथं 1 2 आणि 2 3 या दोघांमधनं काय करायची नाही की डॉटेड लाईन ड्रॉ करायची, त्यांना पॅरलल है ना, त्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली 1 4 आणि 3 4 यांच्यामधनं एक परमनंट आपण लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतात दॅट सेंटर इज नथिंग बट कोणता आहे तुमचा, कोणत्या लाईन मधून झाला होता ते 1 आणि 3 मुळे. सो दिस वन इज I1 3. सिमिलरली या ठिकाणी जर मी 2 4 ला जर जॉईन केलं तर परत आता हा जो आपला रेक्टँगल होता ते दोन ट्रायंगल मध्ये डिवाइड होऊन गेला. कोणकोणत्या याच्यामध्ये 1 2 1 4 2 3 आणि 3 4, 2 3 3 4 2 3 3 4 यांना एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. 1 2 आणि 1 4 1 2 आणि 1 4 या दोघांमधनं एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. जिथं ते इंटरसेक्ट होईल त्या ठिकाणी काय होईल तुमचा I2 ना. तर हा आपला एक इन्स्टंटेनियस सेंटर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 1 3 आपला पाचवा इन्स्टंटेनियस सेंटर होता आणि 2 4 आपला सहावा इन्स्टंटेनियस सेंटर होता. आणि 4 बार चेन मध्ये नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर जर आपण काढले फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग, सो 4 × 4 - 1 डिवाइड बाय 2, नंबर ऑफ इन्स्टंटेनियस सेंटर किती भेटतात 6. आणि दाखवले आपण 6 मग 1 2 2 3 3 4 1 4 1 3 आणि 2 4. तर हे जे दोन इन्स्टंटेनियस सेंटर आपले या ठिकाणी आले होते तर ते का आले? सो हिअर इज द रिझन. ठीक आहे, तर हे पण झालंय.